क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळवण सुरगाणा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत अखेर माकपच्या जेपी गावित यांचा पराभव करत नितीन पवार यांनी दुसऱ्यांदा आमदार पद मिळवत राष्ट्रवादीचा गड राखलाय। दुसऱ्या फेरीपासून ते 15व्या फेरीपर्यंत जेपी गावित यांची आघाडी पाहायला मिळाली। नंतरच्या शेवटच्या टप्प्यात नितीन पवार यांनी आघाडी घेत 25व्या फेरीअटी 8519 मतांनी विजय मिळवलाय। त्यानंतर नितीन पवार समर्थकांनी एकच जल्लोष केला। कोल्हापूर फाटा ते कळवण अशी पायी रॅली काढत विजय उत्सव साजरा केला। कळवण येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नितीन पवार यांनी महाराजांची आरती केली। यावेळी नितीन पवार यांनी मतदारांचे आभार मानले। सुरगाणा तालुक्यातून यावेळी मतदारांनी नितीन पवार यांना भरभरून मतं दिली आहेत। तसेच कळवणच्या पूर्व भागातून देखील मोठा जनाधार नितीन पवारांना मिळालाय। राज्यात महायुतीला मोठा विजय मिळाल्यानं वाजिद पवार गटाचे 41 आमदार निवडून आल्याने कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना मंत्रीपद मिळते का याकडे मतदारसंघातील जनतेचं लक्ष लागलंय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।